नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अनेक कॅन्डिडेट आहेत. दिवसेंदिवस त्यांचा कालावधी आता कमी होत चाललेला आहे. काही जणांचा कालावधी संपलेला आहे आणि अनेक कॅन्डिडेट आपला कालावधी वाढ संदर्भात आझाद मैदान असेल किंवा स्थानिक प्रशासन संस्था असेल तर या ठिकाणी मागणी करत आहेत. तर याच पार्श्वभूमीवरती पाहू शकता की युवा प्रशिक्षणार्थ्यांना जी संघटना आहे, युवा प्रशिक्षणार्थी संघटना महाराष्ट्र, पाहू शकता की तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली युवा प्रशिक्षण महाराष्ट्र राज्यव्यापी जो महामेळावा आहे तर याचे आयोजन करण्यात आलेलं आहे. तर पाहू शकता की याचं आयोजन 12 फेब्रुवारी 2025 रोजी येथे स्थळ पाहू शकता की आझाद व्यायाम मंडळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम शेजारी सांगली. तर लक्षात घ्या की या ठिकाणी हे आयोजन सकाळी 10 वाजता 12 तारखेला करण्यात येणार आहे. तर याच्यामध्ये प्रमुख मागण्या आहेत की प्रशिक्षणानंतर कायम रोजगार देण्यात यावा. जे युवक युवती लागलेले आहेत त्यांचा कालावधी संपत आलेला आहे तर त्यांचा कालावधी वाढ देण्यात यावा, म्हणजे प्रशिक्षणानंतर कायम रोजगार देण्यात यावा ही मुख्य मागणी आहे. त्यानंतर विद्यावेतन आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी. त्यानंतर पाहू शकता की विद्यावेतन जे आहे ते नियमित व वेळेवरती देण्यात यावं अशा प्रकारची देखील मागणी आहे. आणि युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना शासकीय सेवेमध्ये 10% आरक्षण देण्यात यावे अशी देखील मागणी आणि शासकीय कर्मचारीप्रमाणे रजा अनुज्ञेय असावी अशा या प्रमुख मागण्या घेऊन हा महामेळावा 12 तारखेला सांगली या ठिकाणी तुकाराम बाबा महाराज यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला आहे. वारंवार मागण्या आहेत त्या अधिकाऱ्यांमार्फत किंवा मंत्री जे असतील यांच्याकडे केल्या जात आहेत, परंतु अजून या मागण्यांना यश आलेलं नाही आहे. त्यामुळे हा महामेळावा 12 तारखेला सांगली या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्याला युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत तर यांनी उपस्थिती दर्शवायची आहे. अशा प्रकारे सहजच्या महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवायची आहे. तर असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केलेला आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.